गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरते दिलासादायक। मुंबई आणि उपनगरातील 525 रुग्णांना 4,95,00,000ची आर्थिक मदत। शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन। राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणामुळे दिलासा। 660 रुपये प्रतिब्रास दरानं आता वाळू उपलब्ध होणार। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आक्रमक। कृषी सहाय्यक संघटनेचं काम बंद आंदोलन। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन। खासदार नरेश म्हस्केंनी घेतला भाईंदर स्टेशनवरील विकास कामांचा आढावा। प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची नरेश म्हस्केंची माहिती। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान। मुसळधार पावसानं काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त। शासनाकडून आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसाचा धुळे शिक्षण विभागाला फटका। शिक्षण विभागाच्या कार्यालयाला लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईल झाल्या ओल्या। बिग बॉस 18 मधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती। सोलापूरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेने केली 72 लाखांची फसवणूक। सोशल मीडियाद्वारे अनेक लोकांशी ओळख करून घातला लाखो रुपयांचा गंडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।